मुंबई टू कणकवली ही फक्त एक सायकल राईड नसून हे एक असं स्वप्न आहे जे मी आज 4 वर्षा पहिले बघितले होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची माझी आता खरी वेळ आली आहे. मला या 4 दिवसाच्या कोकण राईडमध्ये 450 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आज आहे 15 मार्च. मुंबई टू कणकवली सायकल राईडचा माझा पहिला दिवस आणि आज मला जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आजचा मी टार्गेट ठरवलं आहे की मला आज माणगावपर्यंत पोहोचायचं आहे. माझ्या घरापासून माणगाव आहे जवळपास 140 किलोमीटरचं अंतर आहे. ते आज मला डिस्टन्स कव्हर करायचं आहे. सो बघूया आता मला तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो. आता ऑलमोस्ट 8 वाजले आहे आणि आता येऊन पोचलो आहे मी डी वाय पाटील स्टेडियमच्या इथे नेरूळला. आता मी पोचलो नेरूळमध्ये. हा पहिला हॉल्ट घेतला मी. आता थोडं पाणी वगैरे पितो आणि मग इकडनं निघूया पुढे. आज मानगांव में हॉल्ट है. यहाँ से कणकवली जा रहा हूँ. वेडनेसडे को पहुँच जाऊँगा मैं, बुधवार को. हाँ. कणकवली. आपका यूट्यूब आईडी? हाँ, बैकपैकर गनू. देखो इधर भी मैं भी बना लेता हूँ. पेनला पोचायला अजून 10 किलोमीटर बाकी आहे. तिकडे जाऊनच मग मी जेवणासाठी हॉल्ट घेणार आहे. आता येऊन पोचलो मी पेनमध्ये.
आता पेनमध्ये पोचलो आहे आणि आता इथे मला एक हॉटेल दिसलं आहे, हॉटेल आगरी कट्टा म्हणून. चला आता इथे जातो मी आतमध्ये, बघतो काय काय जेवायला इथे आतमध्ये. आता मी ऑर्डर केलं चिकन थाली. आता मी येऊन पोचलो आहे नागोठण्याच्या पुढे आणि आता मी इथे हॉटेल शोधायला चालू केलं आहे. आता जवळपास 5:30 वाजले आहे आणि माझी आतापर्यंतची आणि आजची माझी 100 किलोमीटरची राईड पूर्ण झालेली आहे. 2 हॉटेल बघितले, इथे दोन्ही हॉटेलमध्ये रूम नाही भेटले मला. सो आता इथे एक हॉटेल दिसतं आहे प्रियंका म्हणून, सो तिथे आता विचारतो. आता इथे मला हॉटेल दिसलं, हॉटेल प्रियंका म्हणून. आता हे हॉटेल प्रियंका म्हणून दिसलं आहे, तर इथे जाऊन विचारतो रूम वगैरे काही आहे की नाही. मुंबई ते कणकवली कोकण सायकल राईडचा माझा आजचा पहिला दिवस पूर्ण झालेला आहे आणि आज मी जवळपास 110 किलोमीटरची राईड पूर्ण केलेली आहे. ॲक्च्युली मला माणगावपर्यंत पोचायचं होतं, पण मी माणगावपर्यंत नाही पोचू शकलो. सो आता इथे मध्येच थांबलो मी रोहाच्या आधीच. इथून रोहा जवळपास 10 किलोमीटर अंतरावरती आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपला मुंबई टू कणकवली राईडचा दुसरा दिवस स्टार्ट होतो आहे आणि आता पूर्ण फ्रेश वगैरे झालं आहे आणि बॅग वगैरे सगळं पॅक करून झालेलं आपले. आणि आता लवकरात लवकर निघूया इकडनं. आता वाजले सकाळचे 6:30. चला मग निघूया आता. आता मी पोचीन माणगावला. 5 किलोमीटर आहे इकडनं माणगाव. आता मी येऊन पोचलो आहे माणगाव स्टेशनच्या इथे. ते रेल्वे स्टेशन आहे माणगावचं. आता मी येऊन पोचले माणगावमध्ये.
आम्ही इथे थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. जवळपास 1.5 तासाची राईड करून झाली आहे. ते हॉटेल आहे हॉटेल राजमुद्रा म्हणून. बाहेर जास्त ऊन असल्याने खूप डिहायड्रेशन होतं आहे. त्यामुळे आता इथे एक हॉल घेतला आहे छोटासा. उसाचा रस पितो इथे. आता इथून जो नेक्स्ट स्टॉप असणार आहे माझा तो आहे महाड. महाड इथून ऑलमोस्ट 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो आता दुपारचं जेवण आपण तिकडे थांबणार. दुपारचं जेवण तिकडेच करणार आहे महाडमध्ये. आज आहे 16 मार्च. माझ्या राईडचा दुसरा दिवस आणि आतापर्यंत माझी 50 किलोमीटरची राईड पूर्ण झालेली आहे. महाडपर्यंत पोहोचायला अजून 15 किलोमीटर उरले आहे. जवळपास अजून 1 ते 1.5 तास लागेल मला महाडपर्यंत पोहोचण्यासाठी. इथून महाड जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण मला महाडमध्ये नाही जायचं आहे. मला सरळ हायवेने पुढे जायचं आहे. वीर रेल्वे स्टेशन. आता इथे हॉटेल दिसलं मला एक अशोका रेसिडेन्सी म्हणून. सो इथे आता जेवणासाठी जातो आतमध्ये. आता मी मागवली आहे व्हेज थाळी. काय थंडा पिंडा आणू का भावातला? नाही काय नाही हो बा, हां थंडा पिंडा आणू का लगेच आणतो? नाही भाई सगळं आहे. नाश्ता बिस्टा करतोस का काय? चला आता जेवलो मी जस्ट. हां 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 सपोर्ट आहे भाई दादा. इंस्टाग्रामचं चॅनल सांग, आम्ही टाकतो. गणेश नारकर. युट्यूबला पण असेल ना आता? हां बॅकपॅकर गणू म्हणून. गणेश का? गणेश नारकर म्हणून.
नाव काय आलं इंस्टाग्रामला गणेश नारकर. आणि यूट्यूबला बॅकपॅकर गणू. बॅकपॅकर गणू. केदारनाथचा फोटो असेल बघ. गणू. हां दादा कुठून आहे तुम्ही? आम्ही साखळी महाड महाडला. अच्छा. महाडवरती महाडमध्ये रस्त्यामध्ये मला भेटले 3 जण. त्यांनी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेलं आहे. थँक्यू भाऊ. चला. तर मित्रांनो आता मी पोचलो आहे पोलादपूरमध्ये. अशा प्रकारे हा दुसरा दिवस आहे राईडचा आणि आता 5 वाजले आणि माझी 100 किलोमीटरची राईडसुद्धा पूर्ण झालेली आहे. अजून पुढे बघूया किती किलोमीटर कवर करायला भेटतात मला. कशेळे घाटापर्यंत पोचायचं मला आज. बघूया अजून कशेळे घाट इकडनं 20 ते 25 किलोमीटर आहे इकडनं. आता कशेळे घाटाच्या पहिलंच इथे एक हॉटेल बघितलं आहे अन्नपूर्णा म्हणून. सो इथे जाऊन विचारतो आता रूम वगैरे अवेलेबल आहे की नाही. हां घेतो अन्नपूर्णा. हे हॉटेल आहे अन्नपूर्णा. तर चाललो आतमध्ये. रूम भेटली आहे. मुंबई टू कणकवली राईडच्या डे 2मध्ये आज मी टोटल 105 किलोमीटरची राईड पूर्ण केलेली आहे. आता अजून इथून कशेडी टनल 5 किलोमीटर अंतरावरती आहे. जवळपास अर्धा तासाच्या राईडनंतर मी आता एका ठिकाणी थांबलो आहे आणि इथे मला आता सगळीकडे धुके पसरलेले दिसतात आहे. सकाळ सकाळ एकदम चांगलं वातावरण आहे. हा कशेडी टनल जसा आपण पार करणार 2 किलोमीटरचा हा कशेडी टनल आहे. जसा आपण पार करणार पलीकडे जाणार आपण डायरेक्ट खेडमध्ये एंटर करणार. टनल संपलेला आता.
अजून 12 किलोमीटर बाकी आहे खेड येण्यासाठी. खेडमध्ये मग तिकडे आपण खेडमध्येच मग नाश्ता करण्यासाठी थांबणार आहे आम्ही. तर आता मी पोचलो आहे खेडमध्ये. तर इथे साईडलाच आहे खेड रेल्वे स्टेशन. आता इथे थांबलो आहे हॉटेलच्या इथे का नाश्ता करण्यासाठी. हे हॉटेल आहे हॉटेल अनुसुया. मी नाश्त्यामध्ये ऑर्डर केलं आहे भुर्जी पाव. आता पुढे नेक्स्ट स्टॉप असणार आहे चिपळूण. इथून चिपळूण जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती आहे. आता 10 वाजले आहेत आणि सूर्यदेवसुद्धा आता तापायला चालू झाले आहेत. हां मुंबईवरून आलो. हा दुसरा दिवस आहे. काय नाही नाही अरे आहे माझ्याकडे. अरे आहे माझ्याकडे तर हो गया बस बस हो गया. माझ्याकडे हवा नाही. इंस्टाग्रामवरती आहे का? हां इंस्टावरती आहे यूट्यूबवरती. इंस्टावरती गणेश नारतो म्हणून आहे. तुमचं गाव कोणतं? कणकवलीला चालू आहे. मी कणकवलीचं नाव आहे तुझं. हां आम्ही रायगडला चाललो. कधी पोचणार? मी बुधवारी 4था दिवस. स्टे कुठे करतात? ते मध्ये मध्ये करतो हॉटेलला संध्याकाळी. हां चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. आरामात जा. अशा प्रकारे माझी आजची 50 किलोमीटरची राईडसुद्धा पूर्ण झालेली आहे. आता दुपारचे 1 वाजलेत आणि मी आता येऊन पोचलो आहे चिपळूणमध्ये. आता चिपळूणच्या इथे आता चिपळूणमध्ये थांबलो आहे मी जेवणासाठी. हे हॉटेल आहे शिवसागर म्हणून. चला आता मी ऑर्डर केलं आहे दही आणि चपाती.
इथे पूर्ण थंड पाण्याची बॉटल आहे, पूर्ण डोक्यावरती टाकते मी. नेक्स्ट हॉल्ट असणार आहे सावर्डे, जो इथून 20 किलोमीटरवरती आहे. आता मी येऊन पोचलो आहे सावर्ड्यामध्ये. आता इथून नेक्स्ट स्टॉप आहे आरवली, जे इथून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. आता जवळपास 6:30 वाजले आणि संगमेश्वर अजून इथून ऑलमोस्ट 10 ते 15 किलोमीटरवरती आहे. सो आणि काळोखसुद्धा झाला आता हळूहळू. सो मी आज संगमेश्वरला हॉल्ट नाही करणार आहे, त्याच्या आधीच बघतो आता हॉटेल कुठे आहे की नाही. आता इथे एक हॉटेल दिसलं आहे, हॉटेल नितिवन म्हणून. सो इथे जाऊन बघतो रूम्स वगैरे अवेलेबल आहे की नाही. आजचा स्टे इथेच असणार आहे माझा. सो ही आहे आपली आजची रूम. मुंबई टू कणकवली सायकलिंग राईडचा आजचा 3रा दिवस पूर्ण झालेला आहे आणि आज मी टोटल 106 किलोमीटरची राईड पूर्ण केलेली आहे. आता इथे मी कपडे वगैरे धुवून ठेवलेले आहे, टी-शर्ट वगैरे. नमस्कार मित्रांनो, मुंबई टू कणकवली राईडच्या आज 4थ्या दिवसाला सुरुवात करतो आहे आणि आज मला टोटल 130 किलोमीटरचे डिस्टन्स कवर करायचं आहे. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी राईडच्या 4थ्या दिवसाला सुरुवात केली. आता आज जवळपास आज आपला राईडचा लास्टचा दिवस आहे. सो जे उरलेलं डिस्टन्स आहे ते जवळपास 130 किलोमीटरचं आहे. ते आज मला कवर करायचं आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आता मी पोहोचलो आहे संगमेश्वरमध्ये. सलग 1.5 ते 2 तास सायकलिंग केल्यानंतर आता मी हा पहिला हॉल्ट घेतला आहे. ते आता नाश्ता करायला थांबलो आहे. आता मी ऑर्डर केलं आहे मिसळ पाव. आता इथे मध्ये रस्त्यामध्येच माझा सायकलचा टायर पंक्चर झाला आहे. इथे आता कुठेच मध्ये हायवेच्या मध्ये आहे मी आणि इथे कुठेच आता सायकलचं दुकान नाही पंक्चरचं. तर बघूया इथे कुठे लिफ्ट वगैरे भेटते की नाही.
आता मी येऊन पोचलो आहे लांजामध्ये. इथून अजून माझं गाव 60 किलोमीटर अंतरावरती आहे. मला आज कदाचित काळोख होऊ शकतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा माझा मुंबई टू कणकवली सायकल राईडचा व्हिडिओ आवडला असेलच. तर याला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.